नमस्कार, C24 तास मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नापिकी कर्जबाजारीपणा यामुळे वडिलांकडे हुंडा द्यायला पैसे नसल्यामुळे तरुणीची विहिरीत उडी मारून आत्महत्या। सांगलीमध्ये आसूड यात्रेचे शेतकऱ्यांनी केलं स्वागत, खोत यांनी राजीनामा द्यावा, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। मंचर उपजिल्हा रुग्णालय बचाव संघर्ष समितीचे लाक्षणिक उपोषण, आश्वासन दिल्यानंतर मागे। आणि राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडेराय यात्रोत्सवाला प्रारंभ, उत्सवाचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। वडिलांकडे हुंडा द्यायला पैसे नाहीयेत। शेतामध्ये अनेक वर्षांपासून नापिकीमुळे कर्जबाजारीपणा आलाय। कोणतीही बँक किंवा सावकार कर्ज देत नाहीये। त्यामुळे एका तरुणीनं विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली गावामध्ये 2 दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे। मात्र शीतलच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन करायला कोणाकडेच वेळ नव्हता। त्यातल्याच एका राजकारण्याला जाग आली आणि नेत्यांचे ताफे भिसे वाघोली गावामध्ये दुःखद ही घटना आहे। मागेही असं एकदा घडलं होतं आणि आमची अशी अपेक्षा होती की एवढ्या टोकाची भूमिका यापुढे कोणी घेणार नाही। आताही मी त्यांच्या आईवडिलांशी बोललो तेव्हा तेही असं मला म्हणाले की असं काही होईल असं त्यांना सुद्धा कधी ध्यानीमनी आलं नाही। आणि मुलींचं शिक्षण आणि लग्न या सगळ्या बाबींची चर्चा कदाचित घरी होत असावी आणि त्या अडचणींची चर्चा आईवडिलांनी जेव्हा आपसात चर्चा करताना मुलींना ऐकलं असावं। मुलींचं शिक्षण आता थांबवावं, मुलाला शिकवावं, लग्न उरकून घ्यावं वगैरे ह्या घरगुती चर्चा कदाचित ऐकून आपल्या आईवडिलांवर फार भार आपल्यामुळं येतोय। म्हणून या मुलीनं हे टोकाचं पाऊल उचललं याची खंत आपल्या सगळ्यांनाच आहे आणि त्यांच्या या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोतच। पण अशा घटना घडू नयेत यासाठी लोकप्रतिनिधी, समाजाचे नेते, गावातले सगळे गावकरी हे सगळे असताना असं घडावं हे काही म्हणजे खरंच दुर्दैवी आहे। शेतकऱ्यांना अडचणीतनं बाहेर काढण्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जे तातडीनं पावलं उचलायला हवीत ती उचलताना महाराष्ट्र सरकार फार दुर्दैवी घटना आहे।
कुटुंबातील सर्व व्यक्तींची भेट घेतली, वडिलांची भेट घेतली, त्यांच्या आजोबांची भेट घेतली आणि मुलीचं शिक्षण ज्या आमच्या भगिनीचं ते शिक्षण झालं 10वीहून जवळपास 3 वर्ष झाले होते आणि ती घरीच त्या ठिकाणी होती. आणि शेतामध्ये नापिकीचं महत्त्वाचं कारण होतं. त्यांच्यावर इथल्या स्थानिक कारखान्याचं, विकास कारखान्याचं कर्ज होतं आणि या सर्व घरातील सर्व अडचणीच्या परिस्थितीला पाहून अशी घटना जी घडली आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी आमच्याकडं माझ्याकडं सांगत असताना त्यांना रात्री त्या भागामध्ये विजेच्या कनेक्शनच्या बाबतीमध्ये त्यांनी एक विषय मांडला. तोही तिथं सर्व अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्यासोबत त्यांना भेटून त्याला सरकार त्यांच्यासोबत आहे. मुलीच्या वडिलांनाही धीर द्यायचा महत्त्वाचा विषय होता. मुलीच्या आईलाही धीर देणं गरजेचं. सर्वांना भेटून आम्ही त्या ठिकाणी आलो. तर काय आश्वासन दिलं का? आश्वासन म्हणजे त्यांनी खचून जाऊ नये. त्यांनी त्यांचे मुलं दोघं जे शिक्षण करतात त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी काळजी करू नये. निश्चितपणे शिक्षणाच्यासाठी आम्ही सर्वजण त्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही पूर्णपणे सहकार्य करेल अशी भूमिका सर्वांनी सांगितली. अवघ्या काही मध्यवर्तीचं सर 65 ते हुशार होती का? कसं शैक्षणिक जीवन कसं होतं तिचं? माझी बहीण हुशार होती. 10वीमध्ये 60-65% होते. तिला शिकायची पुढे इच्छा होती, पण घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे ती शिकू शकत नाही पुढे. आम्ही नको म्हणला शिकायचं. आसिफ पटेल, C24 तास, लातूर. राहुरी तालुका कलाध्यापक संघाच्या वतीने दीपावलीमध्ये घेतलेल्या रंगभरण स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झालाय. आगामी शैक्षणिक वर्षापासून शिक्षक सोसायटीच्या वतीने चित्रकलेतील गुणवंतांना बक्षिसे देण्याची घोषणा अध्यक्षपदावरून अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांनी केली आहे. चित्रकला हा विषय कधीही संपणारा नाही. चित्रकलेत होतकरू माणूस असामान्य कर्तृत्व करू शकतो. त्याने ते जोपासावे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांनी केले. राहुरी तालुका कलाध्यापक संघाच्या वतीने दीपावलीत घेतलेल्या रंगभरण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी अध्यक्षपदावरून श्री कचरे बोलत होते. आगामी शैक्षणिक वर्षापासून शिक्षक सोसायटीच्या वतीने चित्रकलेतील गुणवंतांना बक्षिसे देण्याची घोषणा कचरे यांनी यावेळी केली. चित्रकला विषय शासन काही करत चित्रकला विषय कधीच बंद होणार ते सगळ्यांच्या हे रिअलाइज झालेले सगळ्यांना समजलेलं याची किती गरज आहे. तुम्ही जो सिनेमा सगळ्या मुलांना माहिती असेल बघा, तारे जमीन पर सिनेमा हे चित्रकला म्हणलं का ते लक्षात येतं आपल्याला. आणि हे कसं युनिक आहे. हे काही सर्वसाधारण माणसाचं किंवा मुलाचं काम नाही. त्याच्यामध्ये एक वेगळं कॅरेक्टर लागतं बघा. हे या चित्रकलांमधून डेफिनेटली डेव्हलप होत असतं आणि हे लक्षात आलेलं शासनाच्या. तेव्हा चित्रकलेचं शिक्षक आणि बिनधास्त राहत तुम्ही काय असं काही होणार नाही. चित्रकला विषय काही बंद होणार नाही आणि शिक्षकाची संख्या काही कमी होणार नाही. आणखी सांगावं वाटतं तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल बघा, नगरचे प्रमुख कांबळे माहीत असेल. त्यांचं स्कूल पण आहे प्रमुख कांबळेंचं. ते आर्टिस्ट आहे आणि त्याला स्कल्पचर बनवणे काय म्हणतात त्याला वेगळा शब्द असतो त्याच्यामध्ये. ते हातकंड आहे किंवा त्याला आपण म्हणू त्यांच्या कामाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. शिवशाहीर विजय तनपुरे यांनी वेळेचे महत्त्व विशद करून जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करायला शिका असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. संत गाडगे महाराज आश्रमशाळेत आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलाध्यापक संघाचे पुणे विभाग कार्यवाह सुनील भुजाडी यांनी केले. राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे, त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्हा कलाध्यापक संघ, त्याचप्रमाणे राहुरी तालुका कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कलारंग पारितोषिक वितरणाच्या संबंधात या ठिकाणी आपण आज कार्यक्रम घेतला. याच्यामध्ये जवळजवळ राज्यातून 1.5 लाख मुलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. त्याच्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधून 3,500 मुलांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला
अतिशय सुंदर वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शासनाचे आभार मानू इच्छितो की या इलेमेंटरी आणि इंटरमिडिएट स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी 15 गुण या ठिकाणी मुलांना देऊ केले आहेत आणि त्याचा प्रस्ताव जो आहे यावर्षीच शासनाने पाठवायला सांगितलेला आहे. त्यामुळे त्या मुलांचं देखील भविष्यामध्ये त्यांना 10 ते 15 गुण त्या ठिकाणी इंटरमिडिएटच्या माध्यमातून मुलांना मिळणार आहे आणि ते गुण त्या ठिकाणी डायरेक्ट 10वीच्या एकूण गुणामध्ये समाविष्ट केले जाणार आहे. त्यामुळं मी शासनाचा या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेत असतो. याच्यामध्ये विविध जे कलावंत आहेत, तालुक्यातील असतील, जिल्ह्यातील कलावंत असतील, त्यांचं आम्ही एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा वारंवार गौरव करत असतो. त्याचप्रमाणे इको फ्रेंडली गणेश कार्यशाळा असेल किंवा पतंग वगैरे तयार करण्याची स्पर्धा असतील, अशा वारंवार स्पर्धा राबवून आम्ही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. या कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व मुख्याध्यापकांचे, आदरणीय सर्व कलाध्यापकांचे आणि पालकांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. रंगभरणा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक यांना आकर्षक फ्रेममधील प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गटविस्तार अधिकारी श्रीमती गायकवाड, जगताप सर, अप्पासाहेब शिंदे सर आदींची भाषणे झाली. याप्रसंगी शिक्षक सोसायटीचे संचालक उत्तमराव खुळे सर, किशोर जाधव सर, गटविस्तार अधिकारी रोकडे, रावसाहेब पवार, C24 तासचे संपादक वसंतराव झावरे, डॉक्टर प्रकाश पवार उपस्थित होते. राहुरी तालुक्यातील श्री शिवाजी विद्यानिकेतन, शिवांकुर, मौर्य अकॅडमी, संस्कृती फाउंडेशन आदी शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलाध्यापक संघाचे अध्यक्ष विशाल तायड, बाळासाहेब पाचारने, मच्छिंद्र देशमुख, बाळासाहेब तांबे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अशोक काळेसर यांनी केले. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. शिक्रापूर येथील पत्रकारास येथील दारू व्यावसायिकाकडून धमकी आल्याच्या निषेधार्थ धमकी देणाऱ्या संबंधित इसमावरती कठोर कारवाई करण्यात यावी, त्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दरम्यान पोलीस निरीक्षक गलांडे यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. शिक्रापूर येथील पत्रकारास शिक्रापूर येथील दारू व्यावसायिकाकडून धमकी आल्याच्या निषेधार्थ संबंधित इसमावर कारवाई करण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शिक्रापूर येथील पत्रकार शेरखान शेख यास शिक्रापूर येथील दारू विक्रेत्याकडून धमकीचे फोन आले असा शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नुकताच तक्रारी अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर सदर इसमावरती कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष सीताराम लांडगे आणि पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुनील भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी पत्रकारांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. तर यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सीताराम लांडगे यांनी पत्रकार संरक्षण कायदा संमत होताच 2 दिवसांमध्ये पत्रकारांना धमकी येणं ही खेदाची बाब आहे असं म्हटलंय. तसेच पत्रकारांना धमकी आल्यास अथवा पत्रकारांवर हल्ला झाल्यास महाराष्ट्रातील पत्रकार पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. तसेच यापुढे आंदोलन न थांबता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सीताराम लांडगे, सुनील भांडवलकर, संतोष शिंदे यांनी दिलाय. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ 2चा अध्यक्ष आहे. एकंदरीतच पत्रकारिता करत असताना आमच्या सर्व पत्रकार बांधवांना हा कायमच अनुभव येत असतो की कुठलीही बातमी दिली की त्याच्यामध्ये काही लोक नाराज होत असतात आणि त्याच्यातून त्यांना त्यांच्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न होतो आणि त्याच्यातूनच मग त्या पत्रकाराला त्रास दिला जातो, धमक्या दिल्या जातात, वेगवेगळ्या पद्धतीने त्याला सतावलं जातं. तर हे कुठंतरी आता थांबायला पाहिजे. पत्रकार संरक्षण कायदा हा मंजूर झालेला आहे आणि तो आता लवकरात लवकर अंमलात येऊन त्या पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत अशा लोकांवर आता गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. कारण पत्रकार हा पत्रकारिता करत असताना तो समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटना, गोष्टी त्या आपापल्या परीने मांडत असतो आणि त्याच्यामुळे साधारणतः काही गावगुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, काही भ्रष्ट लोक आहेत, तर हे कायमच त्यांच्यावर नाराज असतात. आम्ही कितीही चुकलो, आम्ही काही चुकीचं केलं तरी पण हे आमचं पेपरमध्ये येऊ नये किंवा चॅनलमध्ये येऊ नये ह्या लोकांची ही मानसिकता असते
आणि ते ज्यावेळेस त्यांचा त्या लोकांचा भांडाफोड ज्यावेळेस पत्रकार करतात त्यावेळेस अशा लोकांकडून पत्रकारांना धमक्या दिल्या जातात. तर अशा पत्रकारांना ज्यावेळेस धमक्या दिल्या जातात तर त्यावेळेस शासनाचं एक काम आहे की अशा पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि त्यांना सर्वतोपरी मदत करावी. मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने येथील पोलिसांना आणि पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती करतो, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत येथील जे काही गावगुंड असतील ज्यांनी शेरखान शेख यांना धमकी दिली त्या अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. धन्यवाद. यावेळी सीताराम लांडगे, सुनील भांडवलकर, संतोष शिंदे, विजय लोखंडे, अब्बास शेख, सतीश केदारी, विठ्ठल वळसे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष सीताराम लांडगे, शिरूर तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष शेरखान शेख, दौंड तालुकाध्यक्ष अब्बास शेख, हवेली तालुकाध्यक्ष महेश फलटणकर, प्राध्यापक विजय लोखंडे, पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुनील भांडवलकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या वतीने धमकी देणाऱ्या इसमाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. तसेच धमकी देणाऱ्या इसमावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल आणि यापुढे कोणत्याही पत्रकारावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन पोलीस निरीक्षक गलांडे यांनी दिलंय. आणि त्यानंतर पत्रकारांच्या वतीने करण्यात आलेलं लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आलंय. सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सदाभाऊ खोत हे सरकारच्या दबावाखाली आहेत आणि खोत हे जर खरंच शेतकऱ्यांचे नेते असतील तर त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी कठोर शब्दामध्ये आमदार बच्चू कडू यांनी टीका केली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आसूड यात्रेचे मोठ्या उत्साहामध्ये शेतकऱ्यांनी स्वागत केलंय. यावेळी सरकार दगड मारत असेल तर आम्ही बॉम्ब टाकू आणि हे सरकार लुटारू आहे, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली आहे. सदाभाऊ खोत हे सरकारच्या दबावाखाली आहेत आणि सदाभाऊ खोत हे जर खरंच शेतकऱ्यांचे नेते असतील तर त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी सांगलीमध्ये केलं आहे. दरम्यान आजपर्यंत आसूड बैलांवर चालवत होतो, मात्र आता सरकारवर आसूड चालवण्यासाठी ही यात्रा निघाली आहे, असंही यावेळी आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. प्रचंड प्रतिसाद आहे. एकतर तरुण वर्ग या यात्रेला जोडला जात आहे. आमचा तो एक उद्देश होताच का जी तरुणाई जात पात धर्माच्या पंथावर पक्षाच्या गुलामगिरीत जे फसलेला आहे तो शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहिला पाहिजे आणि ते एक आमचा जो उद्देश आहे तो आता या आसूड यात्रेच्या माध्यमातून साध्य होत आहे. एकंदरीत काय वाटतंय सरकारबद्दल तुम्हाला? नाही, सरकार शेतकऱ्याबद्दल गंभीरच नाही आहे. आम्ही सांगतोय का या सगळ्या घटनेनंतर, आत्महत्येनंतर
पहिल्या दिवशी जसा UPच्या मुख्यमंत्र्यांना पहिल्या दिवशी कर्जमाफी केली ते पहिल्या दिवशीच व्हायला पाहिजे होतं. 2.5 वर्ष लागायची काही गरज नव्हती. आणि म्हणूनच आम्ही सांगतोय का आम्ही मगाय म्हटलं मी की सरकार अगर पत्थर चलाएंगे तो हम बॉम्ब चलाएंगे. नाही, लक्षात घ्या का पाणी हा त्याच्यातला एक उपचार आहे, पण जिथपर्यंत भाव भेटत नाही तोपर्यंत शेतकरी जगू शकत नाही. त्याच्यावरची खऱ्या अर्थानं खरी गोष्ट आहे. आणि म्हणून पाणी दिलं, खत दिलं, बियाणं दिलं, कर्ज दिलं, जलयुक्त शिवार दिला, पण भाव कोण देणार आहे? आमची मूळ मागणीच आहे का रास्त भावाशिवाय शेतकरी जगू शकत नाही. आणि शासनानं लुटीचं धोरण थांबलं पाहिजे. हे लुटारू आहे. जे अफजलखानानं पाप केलं नाही ते या सरकारनं पाप केलं आहे. संघर्ष यात्रा ही आम्ही सांगतोय का त्यांना म्हणजे त्यांना थोडीशी वाटायला पाहिजे हो. तुम्ही जेव्हा तुमचा स्वामीनाथन आयोग होता तुम्ही तो मान्य केला, तुम्हीच तो स्थापित केला. ह्या संघर्ष यात्रेवाल्यानं या स्वामीनाथनची एक ओळ जरी पूर्ण केली असती ना तरी शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ आली नसते. ज्यांनी आत्महत्यावर मीठ सोडले तेच आता संघर्ष यात्रा करायला लागले. म्हणजे पॉकेट मार हे लोक. आणि सांगताय आता पॉकेट मारणं बरोबर नाही आहे. अरे तुम्ही शेतकऱ्याच्या विरोधात कायदे केले ना, मग आता तुम्हाला कसं सत्ता गेल्यानंतर शेतकरी आणि सत्ता असल्यावर व्यापारी हे सगळ्या पक्षाचे धोरणं राहिलेले आहे. कर्जमुक्ती होणार म्हणजे होणारच, यांना करावंच लागणार. आणि केले नाही तर आम्ही यांच्या मंत्रालयात घुसू, तिथून यांना आसूडनं ओढून बाहेर काढू. शेतकरी संघटना तुमच्या सोबत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काय भूमिका आहे तुमची? शेतकरी संघटना सोबत असल्यानंतर स्वाभिमानीची काही मला वाटत नाही तेवढं. पहिले आमचे रघुनाथ दादा आहे, त्यांचा हयात त्यांनी या संघर्षात गेलाय. सदाभाऊ खरोखरच शेतकऱ्याच्या काही त्यांचं देणं असन घेणं बाकी असेल तर त्यांनी मला वाटतं या सगळ्या चळवळीत त्यांनी उतरावं, राजीनामा द्यावा. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत मंत्रालयातला कुठलाही कारभार त्यानं करू नये. या यात्रेत सहभागी होऊन याला ताकद वाढावी हे सगळं निमंत्रण दिलं होतं. तो त्यांचा निर्णय आहे. सदाभाऊंनी सत्ता सोडून तुमच्या या संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांच्या सोबत यावंच वाटतं? नाही, आमच्यासोबत त्यांना वाटत असेल तर स्वतः तरी काढावं. लाल दिवा येऊ द्या ना म्हणा संघर्ष यात्रेत. आसूड यात्रेत लाल दिवा असलं तर काही जातं का? असं काही कायदा आहे काय मंत्र्यांना काही मोर्चे काढू नये म्हणून? आता ते तर तुम्हालाच पता आहे. कारण शेतकऱ्यांच्या बाबतीत ते भूमिका ठामपणे घेत नाही. कसं आहे कसं आहे प्रश्न तुम्ही ते तुमचा तुम्ही लक्षात घ्या. हे लोकांना समोर दिसत आहे ना, दबावाखाली आता असतं तर तुम्ही सांगा. एवढ्या सगळ्या आंदोलन सगळीकडे पेटत असताना सदाभाऊ जर त्या लाल दिव्यात फिरत असेल तर त्याच्यातला शेतकरी खरोखरच आहे का नाही ते तपासण्याची वेळ आली आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुण्यातील महाराजा प्रतिष्ठान माणिकबाग मंडळातर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे. मिरवणुकीमध्ये डीजेच्या तालावर ठेका धरण्यापेक्षा अनाथ आश्रमामधील मतिमंद मुलांना भोजनाचा आस्वाद देऊन आणि अन्नधान्याचे वाटप करून बाबासाहेबांची 126वी जयंती महाराजा प्रतिष्ठाननं साजरी केली आहे. पुण्यातील धायरी वडगाव या भागातील माणिकबाग येथे महाराजा प्रतिष्ठान हे मंडळ आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धायरी येथील ज्ञानगंगोत्री कसबे अनाथ आश्रम येथे अन्नधान्याचे वाटप तसेच भोजन वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांची विशेष उपस्थिती होती. पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विद्यार्थी आघाडीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्राचे आमचे उपाध्यक्ष विजय नडगिरी यांनी हा जो एक चांगला स्तुत्य उपक्रम घेतला आहे, या उपक्रमाला वेळात वेळ काढून आलेले आमच्या पुणे शहराचं खंबीर नेतृत्व उपमहापौर नवनाथ भाऊ कांबळे व इतर सगळे विद्यार्थी आघाडीचे आमचे पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम घेतला. आम्ही मतिमंद मुलांसाठी आपल्याला काहीतरी योगदान द्यायला येतंय. भाऊंचा आमचा दोस्त भाऊंना म्हणलं, भाऊ तुम्ही चला. भाऊंनाही माहिती नव्हतं कार्यक्रम आहे, मला देखील सकाळीच कळलं. त्यांनी अशी आयडिया सांगितली मला की आपण त्यांच्यासाठी अन्नदान करू. विजयनी सांगितलं. म्हणजे विजय खूप चांगली आयडिया आहे, त्याला जरी मी सगळ्यांना आणण्याचा प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला मनाला एक आनंद मिळालाय. हा अतिशय चांगला जो समाजातील बाबासाहेबांना देखील जो समाजातील खरंच उपेक्षित वर्ग आहे, ज्याला खरंच न्यायाची गरज आहे, ज्याला मदतीची गरज आहे, अशांना मदत करणं हे बाबासाहेबांच्या विचाराला साजेसं आहे. आणि या जयंतीच्या निमित्ताने आम्ही आमच्या परीने छोटीशी आदरांजली विद्यार्थी आघाडीची त्यांना या प्रकारे वाहतो. जी ज्ञान गंगोत्री मतिमंद शाळा गेली 18 वर्ष या ठिकाणी चालवली जाते. आणि या मतिमंद मुलाचे 80 पालक तत्व स्वीकारून दोघा नवरा बायकोनी या गव्हर्नमेंटची ग्रँट आतापर्यंत त्यांना मिळाली नसताना सुद्धा आमच्या या ठिकाणच्या परिसरातले
जे दानशूर लोक आहेत त्या दानशूर लोकांच्या माध्यमातून आज 80 मुलांचं पालकत्व स्वीकारणं हे आजच्या परिस्थितीमध्ये अत्यंत कठीण परिस्थिती असतानासुद्धा कसबे फॅमिली ह्या मुलांचं पालकत्व घेऊन आज जे काम करते ह्याबद्दल अत्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक मनापासून आनंद होत आहे. स्वतःचं मूल स्वतःला सांभाळणं आजच्या काळात अवघड असतानासुद्धा इतर समाजातल्या वंचित मुलांना आपण आपल्या आश्रम शाळेमध्ये घेऊन मतिमंद शाळेमध्ये चालवणं हे आज ह्या धारी परिसरामध्ये काम करत आहेत. त्याबद्दल मी पुणे शहराचा उपमहापौर या नात्यानं कसबे आणि त्यांच्या सर्व फॅमिलीला मनापासून शुभेच्छा देतो. आणि शासन दरबारी कसबेंनी आता इथं आल्यावर मग विचारलं की तुम्हाला ग्रँट मिळण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही प्रयत्न केलेले आहेत की नाही, तर त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, त्यांचं सँक्शन झालेलं आहे. परंतु सामाजिक न्यायमंत्री पुण्यातच राहतात आपले दिलीप भाऊ कांबळे राज्यमंत्री, त्यांच्याशी बोलून बडोले साहेबांशी बोलून हे प्रसंगी मुख्यमंत्र्यांपर्यंत बोलून यांना या संस्थेला शासकीय मानधन कसं मिळेल या दृष्टीने निश्चितपणे पुढील काळामध्ये विचार करेल. या वास्तव पाहता बाबासाहेब आंबेडकरांची काल 126वी जयंती झाली आणि विद्यार्थी संसदेच्या वतीनं आज मंदार भाऊनी आम्हाला वास्तवात काहीच सूचना न देता आदरणीय शहराचे अध्यक्ष महेंद्र कांबळे आणि मी येत असताना या भागामध्ये राहुल कांबळे यशवंत कांबळे राहत आहेत, यांनाही काही कल्पना नसेल. आम्ही इथून जाताना मग ह्यांना माहिती पडलं तर आमच्या भागात आले, तुम्ही येऊन गेला आम्हाला माहीत नाही असं मंदार भाऊनं न सांगता इथं आणलं. खऱ्या अर्थानं विद्यार्थी परिषद आपली जी काम करते पुणे शहरामध्ये वंचित मुलांसाठी शहरातल्या विविध अडीअडचणी असतील त्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनच्या असतील वसतिगृहाच्या असतील त्या सर्वांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे शहरामध्ये आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली ही विद्यार्थी संसद काम करते. त्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मंदार भाऊंना मी हार्दिक शुभेच्छा देतो. कुठलाही राजकीय हेतू न ठेवता केवळ समाजातील गरजूंना केलेल्या मदतीचे कौतुक सर्व स्तरातून होताना दिसतंय. विजय नडगिरे आत्ता पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मी आरपीचं आणि आमची जयंती होती तर त्यानिमित्त आम्ही हा कार्यक्रम निभावला. आमची मिरवणूक येते ॲक्च्युली आज, पण आम्ही काल यांची भेट घेतली तर यांनी सांगितलं आता प्रॉब्लेम आहे सगळ्या गोष्टी आणत असतात तुमच्या मुलांची, त्यामुळं आम्ही तो खर्च सगळं टाळून मग आम्ही मदत करायचं ठरवलं सगळ्या पोरांनी आणि सगळ्यांनी अन्नधान्य वाटप आणि जेवणाचं कार्य आम्ही केला. त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शक राम भाऊ मोरे, मंगेश साळुंके, संतोष आयवळे यांनी आम्हाला मार्गदर्शन करून सगळ्यांनी पाठिंबा दिला, त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि तसेच सगळ्या मित्रांनी मला खूप मदत केली या गोष्टी करायला, तर मी त्यांच्या बी मनापासून आभार मानतो. राम मोरे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 126व्या जयंतीनिमित्त RPI महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजय नडगिरे यांनी आज मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे. काय आज परिस्थिती एक पाहता सर्व ठिकाणी काय होतं, मोठ्या मोठ्या स्पीकरच्या भिंती उभारून दारू पिऊन डान्स करणे हा बाबासाहेबांचा काही उद्देश नाही. बाबासाहेबांचा आदर्श काय घ्यायचा तर त्यांनी दीनदलितांसाठी समाजातील उपेक्षित लोकांसाठी जे कार्य केले त्याची कुठंतरी थिणगी विद्यार्थी वर्गामध्ये उमटतीये हे खूप आहे. आणि त्याचं कार्य विजूनी एक चांगल्या प्रकारे सुरुवात केली. त्याच्या पदभार स्वीकारल्यानंतरचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि तो इतका सुंदर घेतला, त्यामुळे त्याचं आणि त्याच्या सहकारी मित्रांचं खूप खूप अभिनंदन. असाच उपक्रम दरवर्षी प्रत्येक मंडळाकडनं साजरा व्हावा अशी भावना सगळ्यांकडनं व्यक्त होताना दिसतीये. मतिमंद मुलांची शाळा वडगाव धारी या संस्थेचा संस्थापक विक्रम कसबे वास्तविक पाहता मला खूप आनंद झाला. या तरुण मंडळीने जो अपव्यय खर्च टाळून ह्या माध्यमातून संस्थेला जेवण दिलं किंवा काय वस्तू दिल्या त्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो. या तरुण पिढीला जे योगदान मिळालं ते खूप चांगलं आहे. वास्तविक संस्थेचा म्हणजे जवळपास संस्थेत 50 मतिमंद मुलं आहेत. मी आणि माझी मिसेस गेली 14 ते 15 वर्षाला इथं राहूनच काम करतो, मुलाचं काम करतो. या संस्थेला कुठल्याही शासकीय अनुदान नाही. वास्तविक पाहता जे काही समाजातून दानशूर लोक मंडळी मदत करतात त्याच्यावर हे काम चालू आहे. एकंदरीत अशा माध्यमातून जे ह्या मुलांचं आमच्या सेवा घडत आहे. जवळपास 50 मुलं आहेत, 25 स्टाफ आहे. इथं राहूनच काम करू. हे जो प्लॉट आहे संस्थेचा प्लॉट डोनेशन दिलेला आहे म्हणजे भाडे तत्वावर आहे. माझी अशी विनंती आहे की आपल्या ह्या मुलांना न्याय मिळायचं काम तर सगळ्यांनी मिळून तर हातभार लावला तर मुलांना चांगल्या प्रकारे आपण शिक्षण आणू शकतो, त्यांचं संगोपन करू शकतो. अमोल उदमले, हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. शिक्रापूरमधील अनेक गावांमध्ये सध्या तरुणांना शॉर्ट फिल्म बनवण्याचा अनोखा छंद लागलाय. नागराज मंजुळेंप्रमाणे आम्ही देखील यशस्वी होऊ असा विश्वास त्यांना आहे. शॉर्ट फिल्म बनवण्याचं नवीन फॅड या ठिकाणी तयार झालंय.
शिक्रापूरसह परिसरातील हिवरे कुंभार, पिंपळे खालसा, पारोडी, केंदूर येथील अनेक मुलांना सध्या फिल्म बनवण्याचं वेळ लागलाय, युवकांनी सांगितलंय. सूर्यकांत शिकरे, C24 तास, शिक्रापूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. मंचर उपजिल्हा रुग्णालय बचाव संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं. मात्र आश्वासनानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. मंचर उपजिल्हा रुग्णालय बचाव संघर्ष समितीनं विविध मागण्यांसाठी केलेलं लाक्षणिक उपोषण विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन सोडवण्यात आलंय. या लाक्षणिक उपोषणाच्या वेळी गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी प्रशासनाच्या वतीनं तर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्मिता देशमुख यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजावून घेत निवेदन स्वीकारून पुढील काळामध्ये सर्व तक्रारींचं निवारण करू असं आश्वासन दिलंय. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी हे उपोषण मागे घेतलंय. आजचं जे काही जाहीर लाक्षणिक उपोषण आहे याची दखल माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी मला दूरध्वनी करून कळवलेलं आहे की उद्या माननीय संचालक, डेप्युटी डायरेक्टर आणि जिल्हा शल्य चिकित्सक हे सगळे मिळून या आपल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी एक मीटिंग बोलावलेली आहे. त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी हे हजर राहायचं. त्याच्यावर जे डिस्कशन होईल त्याच्यातून सगळी सकारात्मक. दिनेश बानखेले, स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. अहमदनगर येथील कवचित कोर केंद्र आणि प्रशालेला भारताचे राष्ट्रपती आणि सशस्त्र सेनेचे सर्वोच्च कमांडंट प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मान ध्वज प्रदान करण्यात आलाय. भारताचे राष्ट्रपती आणि सशस्त्र सेनेचे सर्वोच्च कमांडंट प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते अहमदनगर येथील कवचित कोर केंद्र आणि प्रशालेला सन्मान ध्वज प्रदान करण्यात आलाय. सैन्य दलात हा सन्मान प्रतिष्ठेचा समजला जातो. देशाप्रती अतुलनीय योगदान आणि सर्वोत्तम सेवेचे प्रतीक म्हणून या सन्मानाकडे पाहिलं जातं. या कार्यक्रमासाठी आलेल्या राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी नगर येथील आर्मर्ड कोर सेंटरने केली होती. राष्ट्रपतींचे आगमन होताच ब्रिगेडियर संदीप झुंजा यांच्या नेतृत्वाखाली अश्वदल सुरक्षा तुकडीने शानदार संचलन केलं. याबरोबरच पायदल रणगाड्यांच्या पथकाने राष्ट्रपतींना मानवंदना दिली. अहमदनगर येथे 1948 मध्ये स्थापन झालेल्या या कवचित कोर केंद्राद्वारे देशाला प्रतिभावंत अधिकारी दिले आहेत. जागतिक दर्जाचे हे प्रशिक्षण केंद्र असून येथे भारतीय लष्कराबरोबरच मित्र देशाच्या सैन्यानेही अभ्यास केला आहे. राष्ट्रपतींनी कवचित कोर केंद्र आणि प्रशालेला दिलेल्या ध्वजाचा रंग लाल आणि सोनेरी आहे. लाल रंग बलिदान आणि शौर्य याचे प्रतीक आहे, तर सोनेरी रंग सफलता आणि सन्मानाचे प्रतीक मानले जाते. स्थापनेनंतर प्रथमच राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते झालेला हा सन्मान म्हणजे केंद्राचं मोठं यश आहे. स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर.
आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष तसेच सी24 तास वृत्तवाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार दिनेश बानखेले यांचा वाढदिवस उत्साहामध्ये संपन्न झालाय। वाढदिवसानिमित्त निघोटवाडी फाट्यानजीक हॉटेल आस्वाद या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष तथा सी24 तास वृत्तवाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार दिनेश बानखेले यांचा वाढदिवस उत्साहामध्ये संपन्न झालाय। आंबेगाव तालुक्यामध्ये अभ्यासू आणि निर्भीड पत्रकार म्हणून दिनेश बानखेले यांची ओळख आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त निघोटवाडी फाट्यानजीक हॉटेल आस्वाद या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळा पार पडलाय। या कार्यक्रमाला आंबेगाव तालुक्यातील पत्रकार, समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती। यापुढील काळामध्ये पत्रकारितेच्या माध्यमामधून समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना पायबंद करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं मत यावेळी पत्रकार दिनेश बानखेले यांनी व्यक्त केले। दिनेश बानखेले, स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर। आंबेगाव तालुक्यातील मोरांचं माहेरघर म्हणून धामणी खिंडीची ओळख आहे। मात्र लोकांनी लावलेल्या वनव्यामुळे तसेच कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्यामुळे या मोरांनी आपला मुक्काम हलवलाय। त्यामुळे आपल्या राष्ट्रीय पक्ष्यांच्या संवर्धनासाठी शासनानं कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी, बडेकरमळा, धामणी गावच्या वेशीवर असलेली आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी, बडेकरमळा, धामणी गावच्या वेशीवर वसलेली धामणी खिंड म्हणजे मोरांचं माहेरघरच। तीनही बाजूंनी असणारे डोंगर, डोंगरांवरती घनदाट झाडी आणि जंगलाच्या कुशींमधनं वाहणारा डिंबे धरणाचा उजवा कालवा मोरांच्या वास्तव्यासाठी हे असे आदर्श ठिकाण असल्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोरांचं वास्तव्य होतं। सकाळच्या प्रहरी आणि दिवस मावळतीला गेल्यानंतर अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडणारे हे मोर सहजच दृष्टीस पडत होते। पण सध्या हे चित्र दुर्मिळ झालंय, कारण या परिसरातील जवळपास 100 पेक्षा जास्त मोरांनी या परिसरामधनं विविध कारणांसाठी स्थलांतर केलंय। याबाबत या परिसरामध्ये वसलेल्या माऊली मंदिराचे पुजारी रोडे यांनी सी24 तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। धामणी खिंडी इथे भरपूर मोर आहेत। त्याची एक दिवशी खूप मोठी खायची पाण्याची दुर्मिळ होती, त्याची अवस्था करावा रोडमध्ये। इथं भरपूर रस आला, माऊलीच्या दर्शनाला लोक थांबले जातात, वर विचारी घ्यात। वर एक दिवशी कडक उन्हाळा असल्यामुळं पांगलेले पाण्याची व्यवस्था नाही, त्यांची काही नाही, अशी ती व्यवस्था करायला पाहिजे। त्याप्रमाणे डोंगराला जागजागी आग लागल्यामुळं मोरसुद्धा घाबरून दूर निघून गेलेले, दक्षिणा घ्यावा सरकारने त्याची। लांबून लोक आली थांबली मग विचारतात बुवा मोर पुढे, पण मोर ते जंगल पेटल्यामुळं जागजागी ते लांब निघून गेलेले, पाणी नाही, त्यांना चारा नसतो, ते दूर गेलेले। मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे। त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवरनं प्रयत्न होत असताना या परिसरातील मोरांसाठी शासनानं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे। संतोष पाचपुते, सी24 तास, पारगाव। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा सी24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव,
आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री खंडेराय यात्रा उत्सव 16 एप्रिलपासून 4 दिवस आयोजित करण्यात आला आहे. या यात्रा उत्सवादरम्यान तालुक्यातील जनतेसाठी मनोरंजनासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे आणि प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. सालावादप्रमाणे राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडेराय यात्रा उत्सव 16 एप्रिलपासून 4 दिवस आयोजित करण्यात आला आहे. 16 एप्रिल रोजी सकाळी कावड्यांची ढोल ताशांच्या गजरामध्ये शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरातील हजारो तरुणांनी श्री क्षेत्र पुंतांबा येथून आणलेल्या जलानं खंडेरायांना जलाभिषेक घालण्यात आलाय. सायंकाळी 12 गाडा ओढण्याचा कार्यक्रम झालाय, तर रात्री 9 वाजता छबिना आणि 12 वाजता शोभेची दारू उडवण्यात येणार आहे. 17 एप्रिल रोजी सकाळी हजेऱ्या आणि दुपारी 4 वाजता हगामा भरणार असून यामध्ये नामवंत पैलवान हजेरी लावणार आहेत. तर हगाम्यामध्ये सर्वात मोठ्या कुस्तीला 1 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलंय. 18 आणि 19 एप्रिल रोजी सायंकाळी महिलांसाठी रहाट गाडगे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलाय. तसेच प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. या यात्रा उत्सवाचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांनी केले आहे. श्री खंडेराय देवस्थान ट्रस्ट राहुरी यात्रा कमिटी उत्सव खंडेराय देवस्थानची 16 तारखेला ही राहुरीची ग्रामदैवत राहुरी तालुक्याचं राहुरी शहराचं हा यात्रा उत्सव उद्यापासून रविवारपासून चालू होत आहे. या ठिकाणी यात्रा उत्सवामध्ये मी एक आव्हान करतो. या ठिकाणी सर्व तरुण मित्रांनी या ठिकाणी सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. कारण की ह्या यात्रेचं स्वरूप ह्या राहुरी शहरामध्ये तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 4 दिवसची यात्रा राहुरी ग्रामदैवती चालती. त्यावेळेस संपूर्ण तरुण मित्रांनी या ठिकाणी संपूर्ण या यात्रेमध्ये सहभाग घेऊन सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. या यात्रेमध्ये 2.5 ते 3 लाख लोक दर्शन घेतात. मी सर्व माझ्या मित्रांना विनंती करतो, आपण या ठिकाणी शांततेत यात्रेचा सर्वांनी लाभ घ्यावं. सर्व भाविक भक्तांना या दर्शनाचा चांगला लाभ झाला पाहिजे, दर्शन त्यांचं चांगलं झालं पाहिजे. त्या पद्धतीने ह्या यात्रा कमिटीने सर्व माझ्या सहकार्यांनी सगळी ही तयारी केलेली आहे. या यात्रा उत्सवाच्या दरम्यान तालुक्यातील जनतेच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात्रा उत्सव शांततेमध्ये पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे सचिव सदाशिव शेळके, तर यात्रा कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र शिंदे, सचिन रावसाहेब हरिचंद्रे, खजिनदार गणपत वराळे, हरिभाऊ उंडे, गोरख चव्हाण, अरुण साळवे, अयूब इनामदार, शंकर गुंजाळ, सुरेश शेटे, शिवाजी वराळे, जाफरभाई शेख, दादा पाटील सोनवणे, सोपानराव म्हस्के, भाऊसाहेब डावकर, गणपतराव उंडे, गेनुजी डवले, नितीन तनपुरे, अण्णासाहेब शेटे, आबासाहेब भुजाडी, कारभारी तमनर, दिनकर पवार, बापूसाहेब वराळे, राजेंद्र वाडेकर, सुरेश भुजाडी, आतिक बागवान आदी प्रयत्नशील आहेत. मनोज साळवे, 37 फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कर्जमाफी करून काही होणार नाही, तर सरकारनं धोरण बदललं पाहिजे. जर या सरकारची भूमिका बदलली नाही तर मुजोरी मंत्रालयामध्ये येऊन काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी मिरजेमध्ये आसूड सभेमध्ये दिलाय. शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्याला त्यांच्या पिकांना योग्य हमीभाव मिळावा अशा अनेक मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटना रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आसूड यात्रा निघत आहे. या आसूड यात्रेचं सांगली जिल्ह्यामध्ये आगमन झालं. यावेळी हजारो शेतकऱ्यांनी या आसूड यात्रेचं स्वागत केलंय.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतीमालाला योग्य हमीभाव मिळायला हवा, तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत. आता आम्ही गांधींच्या भूमिकेमध्ये आहोत आणि लवकरच भगतसिंगांच्या भूमिकेमध्ये येऊ, असा इशारा या प्रसंगी आमदार बच्चू कडू यांनी दिलाय. याची कोणी हमी देणार काय? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही 7वा वेतन आयोग मंजूर केला तेव्हा तुम्ही असा विचार केला नाही का जेव्हा 7वा वेतन आयोग आम्ही कर्मचारी अधिकाऱ्याला देऊ तेव्हा बगर करप्शनचं तो सरकार शासन चालवणार का, हे विचारण्याचं धाडस तुमच्यात आलं नाही. तेव्हा तुम्हाला काय हिंमत झाली नाही. अरे 16 लाख कर्मचारी अधिकाऱ्याला तुम्ही घबरावत असाल आणि 8 कोटी शेतकऱ्याला तुम्ही जर आम्ही पाहतोय मुजोरी करत असताल तर तुमची मुजोरी आम्ही मंत्रालयातून काढल्याशिवाय राहणार नाही. हा जो आसू खांद्यावर आला उद्या मंत्रालयात सुद्धा घुमवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला काय फिकर नाही. आमच्या डोक्यात नेहमी गांधीजी आणि गांधीजी फेल झाला तर मग भगतसिंग सुरू होतं, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा आमच्या डोक्यातला भगतसिंग सुरू होईल ना तेव्हा तुम्ही लाख बंदोबस्त करून ठेवा. मंत्रालय खेचून ना चाबूक न वळल्याशिवाय राहणार नाही. मी सांगतोय आता याच्यानंतर शेतकऱ्याची आत्महत्या नाही, शेतकऱ्याची निवडणूक नाही. जर कुठल्याही हातानं तुम्ही जर शेतकऱ्याची निवडणूक कराल तर जे हात समोर येईल ते हात छाटल्याशिवाय राहणार नाही. या भूमिका मी आता समोर येणार आहे. दरम्यान शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मागण्या घेऊन निघालेली ही आसूड यात्रा मोदींच्या घरापर्यंत महात्मा गांधींच्या भूमिकेमध्ये जाणार आहे. पण काही झालं नाही तर भगतसिंगच्या भूमिकेमधनं वडनेरमधनं बाहेर पडेल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी मिरजेमध्ये सरकारला दिलाय. आमचा ऊस असताना तुम्ही त्याचं जर अशा पद्धतीनं वजन कमी करण्याची जर भूमिका ठेवत असाल आणि शेतकऱ्याला तिथं जर अशा प्रकारचं नळवत असतात तर आम्ही आता याच्यानंतर असं पाहणार नाही. आमच्या भूमिका बदललेल्या असणार आहे. मित्र, ही आसूड यात्रा त्यासाठी आहे. एका इकडे शेतकऱ्याला पेटवायचं, शेतकऱ्याला जागृत करायचं, शेतकऱ्याला या सगळ्या अन्यायाच्या विरोधात उभं करायचं आणि दुसऱ्या इकडे आम्ही पाहतो सरकारवर प्रेशर निर्माण करायचं. आपण आसूड यात्रेच्या माध्यमातून आमच्या नागरात होणारा जेव्हा गोळीवर आशुधूत सोडला गेला, लाठीचार्ज झाला, तेव्हा आम्ही ठरवलं होतं का शेतकऱ्याची एका इकडे लाठी असेल आणि दुसऱ्या इकडे आमची जबान असेल. आम्ही हे तोडफोड सगळं केल्याशिवाय, सरकारचं पितर उभं केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच माध्यमातून आम्ही पाहिजे ही आसूड यात्रा आम्ही दिला. आपण ही सगळी काढतो आहे. 11 तारखेपासून आसूड यात्रा आतापर्यंत 2 किलोमीटर झालं. मित्र, सतरंजीवर झोपत आज आम्ही 4, 5, 6 दिवस आहे. 8, 5, 6 दिवस अजून बाकी आहे. मोदीजीच्या गावाला जायचं आहे आणि भारी संख्येने जायचं आहे. नाहीतर आज भाषण ऐकलं आणि उद्या तुम्ही जर दुसरी स्ट्रीप काढली तर मग आमचा वादा झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला तिकडे पाठवा आणि तुम्ही गोव्याला निघाल तर मग मात्र अडचण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांनी खुणगाठ घातली पाहिजे. एका दाबतीनं, एका दिलानं सगळे जणांना मिळेल त्या मार्गानं, मग रेल्वे नसेल तर रेल्वेनं, गाडी नसेल तर गाडीनं त्या वडनगरला पोहोचायचं आहे. 1000 शेतकरी रक्तदान करणार आहे आणि मोदींना सांगणार आहे का मोदीजी, तुमचं जर मन भरलं नसेल ना शेतकऱ्याचं खून पिण्याचं तर आम्ही दोन्ही हाताने रक्त द्यायला तयार आहोत. तिथे मन मी भरलं तर पायातून काढा, पण माझ्या शेतकऱ्याचं जीव घेण्याचं धोरण आता राबवणं बंद करा, असं आपल्याला 21 तारखेला ठणकावून सांगायचं. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. नाशिक महामार्ग मंचर नजीक तांबडेमळा येथे मालवाहतूक मिनी ट्रकचा अपघात झालाय. गाडीची स्टेपनी टायर लॉक नसल्यामुळे तो खाली पडून समोरील चाकासमोर आल्यामुळे हा अपघात झालाय. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. पुणे नाशिक महामार्गावर मंचर नजीक तांबडेमळा येथे मालवाहतूक मिनी ट्रकचा अपघात झालाय. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नाहीये. पुणे नाशिक महामार्गावर मंचरच्या दिशेने येणारा मालवाहतूक मिनी ट्रक क्रमांक MH12 JF 3272 हा पलटी झाला. स्टेपनी टायर लॉक नसल्याने तो खाली पडून समोरील चाकाखाली आल्याने हा अपघात झाला असून या गाडीचा चालक किरकोळ जखमी झाल्याने मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दिनेश बानखेलेसह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर.
सोलापूर जिल्ह्यातल्या भीमा नदीवरचा सर्वात मोठा समजला जाणारा यशवंत सागर अर्थात उजनी धरणाची पाणी पातळी आज केवळ 15% येऊन पोहोचली आहे। झपाट्याने पाणी पातळी खालवल्यामुळे जून महिन्यापर्यंत पाणी पुरवण्याचं आवाहन प्रशासनाच्या समोर उभं राहिलंय। पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातल्या भीमा नदीवरचे सर्वात मोठे समजल्या जाणाऱ्या यशवंत सागर अर्थात उजनी धरणाची पाणी पातळी केवळ 15% येऊन पोहोचली आहे। या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1517 गिगालिटर्स एवढी प्रचंड आहे। क्षमतेच्या बाबतीत या धरणाचा क्रमांक कोयना आणि जायकवाडी यांच्यानंतर तिसरा लागतो। या धरणात पोहोचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळा मुठासारख्या अनेक नद्यांमधून येते। एवढी क्षमता असलेले हे धरण गेल्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरले होते। नदी, कालवे आणि बोगद्यातून पाणी सोडल्याने पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे। त्यामुळे जून महिन्यापर्यंत पाणी पुरवठ्याचं आव्हान प्रशासनासमोर निर्माण झालंय। इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। नापिकी कर्जबाजारीपणा यामुळे वडिलांकडे हुंडा द्यायला पैसे नसल्यामुळे तरुणीची विहिरीत उडी मारून आत्महत्या। सांगलीमध्ये आसूड यात्रेचे शेतकऱ्यांनी केलं स्वागत, खोत यांनी राजीनामा द्यावा, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। मंचर उपजिल्हा रुग्णालय बचाव संघर्ष समितीचे लाक्षणिक उपोषण, आश्वासन दिल्यानंतर मागे। आणि राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडेराय यात्रोत्सवाला प्रारंभ, उत्सवाचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, सगळा वर्तमानात बिंदास।